नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ प्राचार्य मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमधील हंगामी सरकार आज शपथ घेत आहे। लष्कर प्रमुख जनरल बकीर उज जमान यांनी परिषदेत ही माहिती दिली आहे। तर हंगामी सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी 8 वाजता होण्याची शक्यता वर्तवली जाते। सरकारच्या सल्लागार समितीत 15 सदस्यांचा समावेश असल्याचं लष्कर प्रमुख जमान यांनी सांगितलं। दरम्यान पंतप्रधान पदाची सूत्र स्वीकारण्यासाठी युनूस पॅरिसहून बांगलादेशात परतणार आहेत। तर बांगलादेशमध्ये नेमकं काय घडतंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात आज 15 सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल। मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतील। खालिदा जिया यांची सुटका होताच ढाक्यात त्यांच्या पक्षाची प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती। 3 महिन्यात निवडणुका घेऊन सत्ता नव्या सरकारकडे देण्याची जियांच्या पक्षाची मागणी आहे। ना बदला, ना नासधूस, ना राग द्वेष, प्रेम आणि शांतता महत्वाचे खालिदांचा पहिला संदेश आहे। भारतासोबतचे संबंध सुधारण्याच्या अनेक संधी मोहम्मद युनूस यांनी हे वक्तव्य केलंय। भारतीय राजदूत ढाक्यातच राहणार, त्यांचे कुटुंबीय मायदेशी परतणार आहेत। भारतासोबत आम्हाला चांगले संबंध हवेत, खालिदा जिया यांच्या पक्षाची ही भूमिका आहे।